मित्रो नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोकठोक. मित्रो, देशाचा एकूणच कारभार जो आहे तो काही फार समाधानकारक असा चालला नाही. देशाची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट अवस्थेमध्ये गेलेली आहे. सध्या जन्मलेल्या आणि जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसावर 1.5 लाखाच्या वर कर्ज सध्या प्रत्येकाच्या डोक्यावर आहे. देशात एका बाजूला गरीब होताना दिसतो आहे, तर श्रीमंत अधिक श्रीमंत होताना दिसतो आहे. जे उद्योगपती विविध बँकांचं कोट्यावधी अरबो रुपयांचं कर्ज घेत आहेत ते एक तर देश सोडून पळत आहेत किंवा देश सोडून पडण्यासाठी त्यांना सरकारकडून सुविधा संधी उपलब्ध करून देण्यात येते. एक उद्योगपती तर असे आहेत की ज्यांचं नाव तुम्ही सगळेजण ओळखता. झी मीडिया समूह जो आहे त्याचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष चंद्रा यांच्यावर 8,400 कोटींचं कर्ज त्यांनी वेगवेगळ्या बँकांतून काढलं होतं. परंतु ते देणं, ते फेडणं आता अशक्य असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. तेव्हा कुणीतरी त्यांना सल्ला दिली की आता तुम्ही मोदीजींच्या, शहाजींच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करा. तोच प्रयत्न त्यांनी केला आणि एका पुस्तकाच्या निमित्ताने, त्यांच्या आत्मचरित्राच्या निमित्ताने ते अधिक मोदीजीजवळ गेले आणि स्वतः हे झी मीडियाचे मालक असल्यामुळे आणि मोदीजी ही मीडिया फ्रेंडली असल्यामुळे साहजिकच मोदीजींचं कर्ज, डॉक्टर सुभाष चंद्रांचं कर्ज मोदीजींनी माफ केलं. 8,400 कोटी रुपयाचं ज्याच्यावर कर्ज होतं त्या माणसाला केवळ 1,500 कोटी रुपये बँकांना द्यावं लागलं आणि हातवर करून सुभाषचंद्र मस्त आनंदाने आता सन्मानाचं जीवन जगत आहेत. सातत्याने आपल्या देशात तेच होते आहे की एका बाजूला अधिक गरीब होताना दिसतो आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबायचं नाव घेत नाही आहे. पूर्वी केवळ आंध्र प्रदेशामध्ये होणाऱ्या आत्महत्या महाराष्ट्रात पोहोचल्या, आता हळूहळूच्या 2-3 राज्यामध्ये पोहोचल्या आणि विदर्भासारख्या ठिकाणी तर आज दररोज किमान 4 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताना दिसतात. कृषी मूल्याला भाव नाही आहे. स्वामीनाथन आयोग जो आहे त्या आयोगाची अंमलबजावणी नाही आहे. उत्पादन खर्चावर आधारित भाव अधिक 50% याचं समीकरण कुठं जुळताना दिसत नाही आहे. मोदीजी किंवा सरकार शेतकऱ्यांच्या हिताची गोष्ट करते, परंतु उद्योगपतींच्या हिताचं सगळे पावलं पडताना दिसतात. धोरणंसुद्धा शेतकऱ्याचं मरण कसं होईल या पद्धतीची धोरणं आखताना दिसत आहेत. उद्योगपतींना पायघड्या टाकताना दिसतात, रेड कार्पेट अंथरताना दिसतात आणि शेतकऱ्यांना आणि सामान्य छोट्या उद्योजकांसाठी मात्र काहीही सध्या दिसत नाही. हा देश आणि देशातली सार्वजनिक उपक्रम जे आहेत, सार्वजनिक उद्योग जे आहेत ते हळूहळू एक करून विकण्याचा सपाटा ज्या पद्धतीने प्रधानमंत्र्यांनी लावला आहे आणि उद्योगपतींना अब्जावधीचं कर्ज माफ करण्याचा जो सपाटा लावला आहे त्याच्यावरून असं दिसते की येणाऱ्या काळामध्ये देश मोठ्या प्रमाणावर विकला जाईल आणि प्रायव्हेटायझेशन जेव्हा होईल, खाजगी व्यक्तीच्या हातात, अडाणी अंबानीच्या हातात जेव्हा मोठमोठे उद्योग आणि सार्वजनिक सगळे उपक्रम जातील तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्हाला त्याची झळ पोचायला सुरुवात होईल. म्हणजे ST असेल, रेल्वे असेल, पोस्ट खातं असेल, हे जेव्हा एखाद्या अडाणी समूहाच्या हातात जाईल आणि तेव्हा तुमची गळचेपी ज्या पद्धतीने होईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आता खाडकन तुमचे माझे डोळे उघडतील की हे जे होत आहे ते काही चांगलं होत नाही आहे. तेव्हा मात्र आवाज करण्याचा तुम्हाला मला अधिकार नसेल आणि आवाज केला तर त्याचा फायदा नसेल, कारण की ती वेळ निघून गेलेली असेल. येणाऱ्या 2024मध्ये जर आपल्याला ही सगळी व्यवस्था बदलायची असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये मोदी, शहा किंवा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावालं सरकार सत्तेवर येणार नाही याची काळजी घ्यावं लागेल. आणि त्याचं सर्वात मोठं प्रभावी अस्त्र जर तुमच्या माझ्या जर हातात असेल तर ते मतांचं आहे. 2024ला काळजीपूर्वक, अतिशय प्रयत्नपूर्वक, जाणीवपूर्वक तुम्हा आम्हाला हे सगळं गरिबांच्या जीवावर उठणारं सरकार देशातून हद्दपार कसं होईल याचा प्रयत्न केला पाहिजे. मी जे बोलतो आहे, मी काही राजकीय माणूस नाही, परंतु मी ज्या तळमळीनं बोलतो आहे, मी पत्रकारितेच्या क्षेत्रात गेली 25-30 वर्ष झाले हे अत्यंत जवळून बघतो आहे. मंत्रालयात मी 12 वर्ष पत्रकारिता केली, त्याच्यामुळे या राजकीय नेत्यांच्या अतिशय जवळून मी संपर्कात आलो. यांचे कुठले कशा पद्धतीने कशासाठी बजेट असतात तेही मी अतिशय जवळून पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे सामान्य माणसाच्या हिताचं राजकारण इथे होताना दिसत नाही. जर तुम्हाला हे टाळायचं असेल तर हे सगळं जाणीवपूर्वक याचा अभ्यास करून ते लक्षात ठेवून तुम्हाला हे करावं लागेल. सुभाषचंद्रांच्या कर्ज कसं माफ झालं त्याची एक छोटीशी एक हिंदीतली क्लिप माझ्या हाती लागली, आधी ते ऐका. फोटो में जो व्यक्ति दिख रहे हैं आपको प्रधानमंत्री मोदी के बगल में, वो सुभाष चंद्रा है जो कि जी न्यूज के मालिक हैं. जी न्यूज मीडिया नेटवर्क काफी बड़ा है, लेकिन इन दिनों सुर्खियों में क्यों है? क्योंकि इन्होंने बैंक से लोन लिया था 8400 करोड़ रुपए का लोन, जिसको चुका नहीं पाए, जिसके बाद में इनका लोन माफ कर दिया गया। आपको बता दें कि 8400 करोड़ रुपए में इनको सिर्फ बैंक को 1500 करोड़ रुपए देना है, बाकी का 6900 करोड़ रुपए मोदी सरकार ने
माफ कर दिया है। सोचिए, इस देश में अगर एक किसान 10-15 हजार रुपए का लोन लेता है और अगर वो चुका नहीं पाता है तो बैंक के जो सिपाही होते हैं, बॉडीगार्ड होते हैं, वहां पर जो लोन रिकवरी वाले होते हैं, उसका घर खोद देते हैं, उसको जेल तक पहुंचा